श्री स्वामी समर्थ. जे करती दांभिक भक्ती तयावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे ओवाळती त्यावरी होती कृपाळुवा. किती सुंदर ओवी स्वामींनी आपल्या स्वामी चरित्रामध्ये सांगितले आहे. जे लोकांना दाखवण्यासाठी दांभिक भक्ती करतात त्यांच्यावरती मी कधीच कृपा करत नाही. जे मला अंतःकरणापासून साथ घालतात त्यांच्यावरती मी लगेच कृपा करतो असे स्वामी म्हणतात. या ताईंसोबत देखील असंच काही घडलेलं आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा. चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे. मी सिल्लोड येथील रहिवासी आहे. आज माझ्या आयुष्यात जे काही घडलं आहे ते फक्त स्वामींच्या कृपेमुळे. आयुष्यात खूप दुःख अडचणी ह्या येतच असतात. ज्यावेळेस आपण खूप संकटात असतो त्यावेळेस काहीतरी मार्ग आपल्याला कुठेतरी मिळावा या शोधामध्ये असतो. आणि आपण सर्वजण हे प्रभूचे लेकरं आहोत. महाराज आपली आई आहे आणि आई लेकराला दुःखात बघू शकत नाही. ती आपल्याकडे त्याला कुशीत घेण्यासाठी बोलवत असते. असंच माझ्या बाबतीत देखील झालं. स्वामी भक्तांनो, मी जिथे राहते तिथून थोड्याच अंतरावरती आमच्या जाणे येण्याच्या रस्त्यावरती महाराजांचा मठ होता. मी पण कधीही मठामध्ये गेली नाही, काही नाही. पण बाहेरून फक्त असं इथे आहे बुवा एक मठ स्वामींचा म्हणून बाहेरूनच फक्त असं नमस्कार करायचा, मनात भावना यायची. पण कधी सेवा केली नाही की कधी आरतीला गेली नाही, काहीच नाही. असं जवळपास 4-5 वर्ष पलटून गेले. पण आयुष्यात इतके समस्या, इतके दुःख, इतक्या अडचणी येऊ लागल्या ना की कुठेच मार्ग सापडत नव्हता. एखादी गोष्ट करायला गेली की त्यामध्ये काही ना काही अडचणी येतच असायच्या. कुठलीच गोष्ट ही नॉर्मल पद्धतीने होत नसायची. असं का बरं होतं काहीच कळत नव्हतं. त्याच दरम्यान काय झालं की असंच माझ्यासमोर महाराजांचे व्हिडिओ येऊ लागले. मी मोबाईल जेव्हा बघायची त्यावेळेस महाराजांचे माझ्यासमोर व्हिडिओ यायचे. अनुभवाचे व्हिडिओ संदेश असे वेगवेगळे व्हिडिओ यायचे. मग यांची पूजा आपण एकदा करून बघूया का असं मनामध्ये एकदा आलं. आणि पूजा ताईंचा एक छान असा व्हिडिओ बघितला. त्यावेळेस स्वामींचा प्रकट दिन जवळ येणार होता. 21 दिवसाची सेवा ही करायची होती. संकल्पित तुम्ही सेवा करा 21 दिवस प्रकट दिनापर्यंत आणि बघा आयुष्यामध्ये काय बदल होतात असं त्या म्हटल्या होत्या. माझ्या मनात कुठेतरी आलं की आपण करूया म्हणून. मग त्या दिवशी मी मठात गेले. तिथे गेली स्वामींचे, तिथे फर्स्ट टाईम मी मठात गेली स्वामींच्या आरतीसाठी. आरती वगैरे केली आणि नवीन असल्यामुळे काही एक माहीत नव्हतं कसं करायचं काय. आणि त्यानंतर स्वामींची सेवाविषयी काहीच माहीत नव्हतं. तर ताई म्हटल्या, इथे स्वामींचं चरित्र वगैरे मिळतं स्टॉलवरती, तुम्ही माळ स्वामी चरित्र घेऊन जा आणि 3 अध्याय वाचायला सुरुवात करा असं ताई म्हटल्या. आणि मग मी तिथेच माळ वगैरे घेतली. पण माझ्याकडे स्वामींचा फोटो मूर्ती वगैरे काही एक नव्हतं. आणि मी त्या दिवशी तिथे शिल्लक नव्हते म्हणून फोटो घेतला नाही. मग घरी आले तशीच मी मानसपूजा करू लागले. त्यानंतर काय झालं की स्वामींचं म्हणून मी एक सुपारी तिथे स्थापन केली. हे स्वामी आहे, सुपारी स्थापन केली आणि त्याच्यातच स्वामींना बघू लागली. त्यानंतर सेवा ही सुरू झाली. महाराजांची माळ वगैरे घेणे, 3 अध्याय वाचणे, तारक मंत्र मी मोबाईलमध्ये लावून देऊ लागली, अशी सेवा करू लागली. हळूहळू जवळपास 21 दिवसाच्या आतमध्येच त्या सुपारीमध्ये मला महाराजांची प्रतिमा दिसायची. महाराज त्याच्यात आहे असं मला वाटायचं. त्यावेळेस मला अशा अंगावरती थरारून शहारा यायचा की महाराज याच्यात आहे, मला हे दिसल्यासारखं मलाच भास होतो का असं वाटायचं. इतरांना दाखवलं तर ते कोणाला दिसत नसायचं. मी जेव्हा तिथे बसायची पूजेसाठी त्या सुपारीकडे बघायची त्याच्यात मला महाराज दिसल्यासारखं वाटायचं. त्यावेळेस मला खूप असं बरं वाटायचं की माझी सेवा स्वामींपर्यंत पोचत आहे. माझी खूप इच्छा होती की आता स्वामींची जी मूर्ती आहे ती अक्कलकोटवरून आपण घेऊन येऊया म्हणून. इथे कुठेच घ्यायची नाही. एकदा असंच मी पूजेचं सामान आणण्यासाठी अगरबत्ती वगैरे दुकानामध्ये गेली.
तिथे गेल्यानंतर महाराजांच्या इथं वेगवेगळ्या मूर्त्या होत्या. एक मूर्ती अशी होती, ती महाराजांची मूर्ती अशी हसरी होती आणि खूप करुणामय होती. खूप छान बघायची आणि हसल्यासारखं वाटायची. स्वामी माझ्याकडे बघत आहे आणि हसत आहे असं मला त्याच्यातून वाटत होतं. पण तरीही मी त्या दिवशी ती मूर्ती घेतली नाही, कारण मला अक्कलकोटवरून ती मूर्ती आणायची होती. घरी आले, पण घरी आल्यानंतर 2-3 दिवस झाले. 2-3 दिवस ती मूर्ती माझ्या डोळ्यासमोरून जातच नव्हती. डोळे झाकले की मला ती मूर्ती दिसायची. खूप छान वाटायचं, मनाला समाधान वाटायचं. मग मी ठरवलं ती मूर्ती आपण घरी घेऊन येऊया. म्हणून मी गुरुवारी गेली आणि ती मूर्ती आहे की नाही असंही खूप भीती वाटत होती. गेली असेल की काय, असेल का, तीच असेल का. तर तिथे गेली तर बाकीच्या मूर्त्या ह्या 2-3 मूर्त्या गेल्या होत्या, पण जी मूर्ती मला आवडली होती ती मूर्ती तिथे तशीच होती. मग मी ती मूर्ती घेतली आणि घरी आली. घरी आल्यानंतर स्वामींचं स्वागत वगैरे केले. आता कशी पूजा करायची मूर्तीची तेही मला माहीत नव्हतं. मग व्हिडिओ सर्च केले. मग षोडोपचारे पूजा अशी करतात, स्वामींची प्राणप्रतिष्ठा कशी करतात ते सर्व काही बघितलं. गुरुवारी स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक वगैरे केला. पुरुष सूक्ताने पंचोपचारे पूजा केली. पंचामृताने अभिषेक घातला आणि स्वामींची तिथे मूर्तीची स्थापना केली. त्या दिवसापासून घरामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं असं वाटायचं. आणि ज्या सुपारीमध्ये महाराज मला दिसत होते ती सुपारी देखील मी तिथेच ठेवली, कारण त्यामध्ये माझी पहिल्यांदी सेवा ही सुरू झालेली होती. त्यामुळे त्या सुपारीचं मी विसर्जन केलं नाही. त्यानंतर असंच मग मी म्हटलं अडचणी खूप होत्या, काय सेवा करावी, काय सेवा करावी काहीच कळत नव्हतं. तर म्हटलं आपल्याकडं सारामृताचं पुस्तक आहे, तर आपण 108 संकल्पित पारायण करूया असं मनामध्ये आलं. म्हणून मी संकल्प घेतला स्वामींसमोर की 108 पारायण करीन. तोपर्यंत माझी ही जी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा असं स्वामींना म्हटलं. आणि हे जे काही आहे ते तुम्हीच माझ्याकडून करून घ्या असं स्वामींना कळकळून विनंती केली. त्यानंतर माझे पारायण हे सुरू झाले. रोज एक पारायण मी करू लागले, कारण मुलांमुळे मला फार काही वेळ मिळत नसायचा. घरच्यांचंही सर्व करायचं आणि मुलांचंही करायचं, त्यांचे टिफिन, शाळेचा वेळ सर्व काही बघून मला सर्व काही करायचं होतं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, हळूहळू काय झालं की असंच करता करता एक दिवस माझं असंच यूट्यूबला व्हिडिओ बघितले आणि मला असं मनामध्ये आलं की महाराज किती छान छान प्रचिती देतात, सर्वांशी बोलतात, भेटतात, हे करतात, आणि माझी सेवा स्वामींपर्यंत पोचते की नाही हे मला कसं कळणार. स्वामी तुम्ही माझी सेवा ऐकता का, तुमच्यापर्यंत पोचते का, पोचत असेल तर मला काहीतरी प्रचिती द्या असं मी स्वामींना सहज बोलली. असं काही नव्हतं, पण असं सहज बोलून गेली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी पुन्हा एकदा पूजा वगैरे केली आणि माझी एक सवय होती की पूजा झाल्यानंतर थोडीशी साखर आणि पाणी मी स्वामींना ठेवत होती. त्या दिवशी मी ते ठेवलं आणि खूप वेळ ते तिथंच राहायचं. ज्यावेळेस मी जेवण करायची दुपारी त्यावेळेस ते पाणी मी घेत असायची. त्या दिवशी ते पाणी मी ग्लास भरून ठेवलेला होता. ते पाणी जवळपास ग्लासमध्ये थोडंसंच पाणी शिल्लक होतं, पूर्ण ग्लास रिकामा झालेला होता. मला वाटलं की मुलं गेले असतील, मुलांनी पिलं असेल. मुलांना विचारलं या ग्लासमधलं पाणी कोणी पिलं, खरं खरं सांगा. तर म्हटले आई आम्ही नाही पिलो, आम्ही कधी तिथे जातही नाही आणि हातही लावत नाही. सर्वांना विचारलं घरातील, सर्वजण म्हटले कोणीच पिलं नाही. त्यावेळेस कळालं की मी काल स्वामींना म्हटली होती काहीतरी प्रचिती द्या, तर स्वामींनी ही प्रचिती दिली. मग मला खूप आनंद झाला की स्वामी माझी सेवा स्वामींपर्यंत पोचत आहे, म्हणजे मी योग्य दिशेने चालत आहे. मग मला खूप उत्साह आला आणि मी आणखी ज्याच्यामध्ये मनापासून स्वामींची सेवा करू लागली. त्यामध्ये काय झालं, हे एक दिवस असंच मग मी मठामध्ये गेली होती. मठामध्ये गेली आणि तिथे गेल्यानंतर मी स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं, आरती वगैरे झाली आणि बाहेर निघत होती. त्यावेळेस स्वामींच्या पायरीवरती मला एक गोटी दिसली. निळा कलर होता ती गोटी. मी काय केलं, म्हटलं याच्यावरती पाय घसरून कोणीही पडेल म्हणून ती गोटी घेतली आणि एका कोपऱ्यामध्ये अशी तिकडे बाजूला सरकून दिली आणि मग मी घरी निघून गेली. त्यानंतर 2-3 दिवसांनी काय झालं की एक व्हिडिओ माझ्यासमोर आला. तो अनुभव होता त्या ताईंचा. ताईंनी सांगितलं की महाराजांनी मला आशीर्वाद रूपाने एक गोटी दिली आणि त्यानंतर माझं आयुष्य हे बदलून गेलं. ते ऐकल्यानंतर मला खूप असं हे झालं की मलाही भेटलं होतं आणि मी तर ते तिथंच सोडून आले. मी नवीन असल्यामुळे काही संकेत वगैरे काही कळत नव्हते. मग मी पुन्हा धावत पळत तिथे गेली. सर्वत्र ती गोटी सापडली, पण ती मला कुठेही सापडली नाही. कुठे गेली काय मला काहीच माहिती नाही. मी खूप नाराज झाले, खूप रडली स्वामींपुढे की मला कळालं नाही, तुमचा आशीर्वाद होता, तुम्ही मला दिलं होतं, पण मी आता काय करू, मला ती पाहिजे आहे, मला द्या. असं जवळपास मी
मी रोज स्वामींना म्हणत होती. 15 दिवसाचा काल हा पलटून गेला आणि मी स्वामींकडे तेच हट्ट धरला होता की मला द्या म्हणून, पण स्वामी काही मला ते देत नव्हते. मग मी पूर्णपणे 15 दिवस झाल्यानंतर मी मागणं सोडूनच दिलं स्वामींकडे. त्यानंतर एक दिवस असंच मी काय झालं की बाजारात गेली, बाजार वगैरे झाला आणि तिथून निघणार तर गाडीपाशी मला एक गोटी दिसली आणि जशी ती मठामध्ये होती सेम गोटी ती तशीच होती. ती दिसल्यानंतर मला प्रचंड आनंद झाला. मी ताबडतोब ती गोटी उचलली. त्यानंतर उचलल्यानंतर हातात घेतली, बघितलं आणि स्वामी तुम्ही मला दिली, तुमचा आशीर्वाद दिला, मी खूप भरून पावले असं स्वामींना म्हटले. ती गोटी लगेच पर्समध्ये टाकली. घरी आल्यानंतर स्वामींपुढे ती गोटी देव्हाऱ्यामध्ये ठेवली आणि त्या दिवशी माझं इतकं मोठं काम झालं की जे काम आमचं 2 वर्षापासून थांबलेलं होतं, ते काम होत नव्हतं, त्याच्यासाठी मी संकल्पित हे पारायण करत होते, ते मोठं काम त्या दिवशी आमचं झालं. कारण आमचे एका जणाकडे 1.5 लाख रुपये हे गुंतलेले होते आणि तो देतच नव्हता. खूप दिवसापासून आम्ही काढण्याचा प्रयत्न करत होतो आणि ते पैसे आम्हाला त्या दिवशी मिळाले. मी घरी आले, गोटी ठेवली आणि महाराजांची सेवा करायला बसणार तेवढ्याच मिस्टरांचा फोन आला की त्याने आपले पैसे दिले. माझा आनंद हा गगनात मावत नव्हता. खूप मोठी इच्छा, खूप मोठं जे हे होतं आमचं गुंतलेलं काम ते स्वामींनी केलं. जवळपास 21 ते 22 दिवसामध्ये पूर्ण पारायण देखील होऊ दिले नाही. नवीनच सेवेमध्ये आले आणि छोटे छोटे असे भरपूर अनुभव स्वामींनी दिले. त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी काय झालं की माझी मुलगी ही फर्स्टला असलं तिचा NSSचा पेपर होता, पण तिने काही अभ्यास वगैरे काहीच केला नव्हता. जेवढं काही पुस्तकात होतं तेवढं थोडंफार मी तिचा अभ्यास घेतला आणि त्या दिवशी संध्याकाळी आम्ही मठामध्ये गेलो. मी तिला काही म्हटली नाही, काहीच नाही. तिला घेऊन मठात गेली होती तर ती स्वामींना कशी म्हणते की स्वामी उद्या माझा पेपर आहे, या पेपरमध्ये जर मला छान मार्क पडले तर मी तुमच्या सर्व आवडीच्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येईन असं ती बोलली आणि मी तिच्याकडे कुतूहलाने बघतच बसली. एवढं हे लेकरू आणि काय स्वामींकडे मागत आहे असं माझ्या मनामध्ये आलं. त्यानंतर आम्ही घरी वगैरे आलो. तिने अभ्यास जेवढा होता तेवढाच केला. ती पेपरला गेली. त्यानंतर स्वामी भक्तांनो असं झालं की तिला म्हणजे पेपर तिने छान दिला. तिला येत नव्हतं तरी तिने ते केलं. त्यानंतर जेव्हा रिझल्ट आला त्यावेळेस आनंद गगनात मावत नव्हता, कारण तिला खूप छान मार्काने ती पास झाली होती. आणि मग ती सांगितलं की स्वामींना काय काय आवडतं ते सांग आणि आपण त्यांना घेऊन जाऊया, माझा नवस तू पूर्ण कर, ती मला म्हटली. मग मी बेसनाचे लाडू बनवले, भजे बनवले, पुरणपोळी बनवली, सर्व काही स्वामींच्या आवडीचं बनवलं. याचे केशरचे पेढे, त्यानंतर केशरी पेढे हे सर्व काही घेऊन आम्ही मठात गेलो. स्वामींना अर्पण केलं, सर्व सेवेकऱ्यांमध्ये दिलं आणि मुलगी त्या दिवशी खूप आनंदामध्ये होती. सर्वांना ते वाटत होती, सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणत होती. हे बघून माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी गळत होतं. मी किती अभागी आहे. 4-5 वर्षापासून मी इथून जात होते. जर 4-5 वर्षापूर्वी मी यांच्या सेवेत आले असती, सेवा केली असती तर आज वेगळंच काहीतरी परिस्थिती असती. हे जे काही अडचणी आहे ते एकही अडचण माझ्यासमोर राहिली नसती असं माझ्या मनामध्ये येऊ लागलं. पण जेव्हा आपली योग्य वेळ येते, जेव्हा आपल्यासमोर एखादी गोष्ट घडते, त्याच वेळेस आपण महाराजांच्या या सेवेमध्ये येऊ शकतो. इतरत्र या सेवेमध्ये आपण येऊच शकत नाही. स्वामी भक्तांनो माझा दुसरा असा अनुभव आहे. माझी एक चुलत बहीण आहे आणि ती अचानकच आजारी पडली आणि आमचे म्हणजे कॉन्टॅक्ट असायचेच. मी सेवेत येऊन जवळपास 1 वर्ष झालं असेल, पण मला हे अनुभव आल्यामुळे मी खूप सेवा करत होती. तिचा मला फोन आला की ताई मी खूप आजारी आहे, डॉक्टरांकडे माझं कुठलंच काही निदान होत नाही. ती खूप रडत होती. मला खूप वाईट वाटलं की नेमकी हिला म्हणजे काय झालं असेल. मग मी त्या दिवशी तिच्यासाठी महाराजांकडे प्रार्थना केली की महाराज तिला नेमकी काय झालं आहे त्याचं निदान होऊ द्या आणि त्याच्यावरती लवकरात लवकर उपचार होऊन तिला लवकर बरं करा असं स्वामींकडे मी प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी ते हॉस्पिटलला गेले. संध्याकाळी मला फोन आला की ताई आम्ही आज सर्व काही चेकअप केलं पूर्ण बॉडीचं, तर त्याच्यामध्ये कळालं आहे की माझे जे किडनी आहे त्या किडनीला एक गाठ आली आहे आणि जिथून
आपल्या बॉडीला त्या किडनीतून रक्त सप्लाय होतो ती नस माझी दबलेली आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आणि एखाद्या वेळेस ती गाठ कॅन्सरची देखील असू शकतं, त्याचं ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. मला खूप भीती वाटत आहे कारण तिच्या खूप छोटे मुलं होते, एक 2 वर्षाचा आणि एक 5 वर्षाचं. अशी छोटे मुलं असल्यामुळे मलाही खूप भीती वाटली. तिला मी म्हटलं, हे बघ टेन्शन घेऊ नको, काळजी करू नको, तू फक्त महाराजांचं नामस्मरण कर, सर्व त्यांच्यावरती सोडून दे आणि जिथे तुझं हे आहे, ज्या बाजूने ज्या किडनीला हे आहे त्या बाजूला तू एकच कर की तिथे हात ठेवून महाराजांचं नामस्मरण कर आणि एका ग्लासमध्ये पाणी घे. त्या ग्लासमध्ये पाणी घेऊन तू 11 वेळेस तारक मंत्र बोल आणि ते तीर्थ तू घे असं मी तिला सांगितलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की ती सेवा करू लागली. ऑपरेशनसाठी ते ॲडमिटही झाले, सर्व काही झालं आणि खूप भीती वाटायची. स्वामींकडे मी इकडं माझी इकडे सेवा सुरू होती. स्वामींना सांगत होती की तिला याच्यातून लवकरात लवकर बाहेर काढा आणि तिची जी गाठ आहे ती कॅन्सरची नसू द्या असं डॉक्टरांना सांगितलं, स्वामींना सांगितलं. डॉक्टरांनी हे पण सांगितलं होतं की ऑपरेशन करताना कदाचित ती जी शिर आहे ती म्हणजे ती किडनी जी आहे ती फेल देखील होऊ शकते कारण जी मेन नस होती तिच्यावरतीच गाठ असल्यामुळे ती तुटण्याची फार शक्यता होती असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. तेही स्वामींना सांगितलं, हे देखील विघ्न दूर करा. असं करून माझं तारक मंत्र इकडं चालू होता, तिचंही नामस्मरण चालू होतं. त्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा ऑपरेशनसाठी ते ओपन केल्यानंतर डॉक्टर देखील हैराण झाले. त्यांनी ऑपरेशन वगैरे सक्सेसफुल झालं असं सांगितलं, बाहेर आले, ऑपरेशन व्यवस्थित झालं. पण डॉक्टर म्हटले खूप मोठं आश्चर्य झालं आहे कारण जेव्हा सोनोग्राफीमध्ये आम्ही ते सगळं बघितलं त्यावेळेस ती गाठ ज्या मेन शिरेला होती ऑपरेशन करताना ती गाठ त्या शिरेला नसून दुसऱ्या शिरेला निघली. हे खूप मोठं चमत्कार झाल्यासारखं आम्हाला वाटतं म्हणे. असं ऐकल्यानंतर मलाही वाटलं की अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे स्वामींनी शक्य केलं. त्यानंतर आणखी एक असा चमत्कार झाला की ती गाठ जेव्हा चेकअपसाठी पाठवण्यात आली, दुसऱ्या दिवशी त्या गाठीचा रिपोर्ट आला. त्यामध्ये कळालं की ती नॉर्मल गाठ आहे, कॅन्सरची गाठ नाही. म्हणजे मी अंतःकरणापासून स्वामींना त्या दिवशी साथ घातली होती, तिच्यासाठी प्रार्थना केली होती आणि तिने देखील महाराजांची खूप मनापासून त्या काळामध्ये 15 दिवसच फक्त महाराजांची खूप मनापासून सेवा केली, महाराजांचं नाव घेतलं आणि तिच्या आयुष्यातील खूप मोठं दुःख हे थांबलं. त्यानंतर ती जेव्हा बरी होऊन घरी आली त्यानंतर ती देखील खूप निस्सीम स्वामींची भक्त बनली, ती स्वामींची सेवा करू लागली. आज मी माझ्याकडे मला जे कोणी दुःखित पीडित भेटतं त्यांच्याकडे मी स्वामींचा हा राजमार्ग सांगण्याचा प्रयत्न करते आणि स्वामी माझ्या मुखातून त्यांना सेवा देतात आणि विशेष म्हणजे मी जे काही त्यांना सांगते त्याच्यातून त्यांना इतके छान रिझल्ट येतात, त्यांना खूप छान छान अनुभव देखील आलेले आहेत त्या सेवेकऱ्यांना. आत्तापर्यंत स्वामींनी माझ्याकडून जवळपास 15 ते 20 सेवेकरी हे घडून घेतले आणि ते सेवेकऱ्यांना खूप छान अनुभव दिले. म्हणजे महाराज हे भक्त वत्सल आहे. आपल्या भक्तांनी जे काही त्याच्या मुखातून बोललं ते खरं करण्याची ताकद फक्त स्वामींमध्ये असते. त्यामुळे लोकांना हे रिझल्ट येत असतात कारण भक्तांनी सांगितलं म्हणजे स्वामींनी सांगितलं हा विश्वास पाहिजे आणि खूप विश्वासाने जर सेवा केली खरंच आपल्याला अनुभव येतात म्हणजे येतात. जो करील सेवा त्याला मिळेल मेवा या उक्तीप्रमाणे जिथे चमत्कार असतो तिथे नमस्कार असतो ह्या म्हणायला हरकत नाही. आपल्या आयुष्यात देखील असेच चमत्कार स्वामी महाराज करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि मला आलेले हे असे स्वामींचे दिव्य अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.